वॉटर लिली कमळ रिपोर्ट करण्यासाठी बघा मी जिथं चिकचिक पाणी साचलेली माती असते तीच नेहमी सारखीच आणली, पण ती माती खूप जास्त नसल्यामुळे थोडीशी मी आधीची सुद्धा माती टबमध्ये सुकून घेतलेली होती ती पण टाकली। त्याच्यानंतर मी याच्यामध्ये तुम्हाला बघा आता मी काय काय टाकते, तर मी इथे टाकली निमखली टाकल्यानंतर मी इथे आहे ना वर्मी कंपोस्ट टाकणार आहे। खरं तर शेणखतसुद्धा चालते, मी आतापर्यंत शेणखतच वापरलं, पण या पद्धतीने बघा हे सर्व मी मिक्स करून घेते आणि मी पहिल्यांदाच हे रिपोर्ट करायचं काम करत आहे वॉटर लिली कमळचं। आणि कमळचं जर मी बाहेर काढल्यावर मला समजलं की एवढे मोठे त्याला बल्ब म्हणजे ट्यूबर तयार झालेले होते ना, मला वाटलंच नव्हतं। बघा मी हळद पण टाकून घेतली, बघा साईडने मी ट्यूबर ठेवलेले आणि त्याच्यात पण थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे। हे सगळं मिश्रण ऑर्गॅनिक पद्धतीने म्हणजे मी हळद टाकते, तुम्ही कोणतं दुसरं टाकायचं असेल तर टाकू शकता। बघा या पद्धतीने सगळं असं मिक्स करायचं आणि आता बघा हे ट्यूबर मी लावून घेते। मी खूप जास्त वेगवेगळे नाही केले, फक्त एक या पद्धतीने लावून घेतला। तुम्ही बघा किती छोट्याशाच्यावरून हे झाडं खूप महाग मिळतात, पण आपण एकदा जर घेतलं ना एकाचपासून भरपूर असे ट्यूबर वगैरे तयार होते आणि ते हे थोडंसं खराब वाटलं तेवढं मी काढून टाकते। बाकी बघा हा किती हेल्दी ट्यूबर आहे आणि आता काही दिवसांनी याचा रिझल्टसुद्धा तुम्हाला दाखवते। हे व्हिडिओ थोडेसे जमा करून ठेवावं लागतं असं सर्व दाखवण्यासाठी। बघा या पद्धतीने मी लावून घेतले आणि याच्यावर थोडीशी परत माती आणि सर्वात वरून थोडीशी रेती टाकली ना तर मग पाणी स्वच्छ राहायला मदत होते आणि तसंच मी करते। आणि याचे बघा एकाच ट्यूबरपासून मी 2 टब तयार केले यावेळेस आणि थोडेसे मोठे टब घेतले, कारण तुम्ही बघा भरपूर असे ट्यूबर तयार होते म्हणजे दरवर्षी जसे आपण रिपोर्ट करतो। बघा याला तर पानासुद्धा आलेले आहे आणि खूप हेल्दी ट्यूबर आहे। हा पण मी दुसऱ्या याच्यात लावून घेते आणि हे काम करता आहे ना भरपूर असं आपल्याला मेहनत तर लागतेच, पण बघा किती सगळ्या याच्यात मी त्याच पद्धतीने असं मिक्स करून टाकलेलं आहे आणि सगळी ऑर्गॅनिकच पद्धत मी तुम्हाला दाखवते। इथं ट्यूबर तर इतके निघाले ना तर मला खरंच खूप आनंद झाला। रिपोर्ट केल्यामुळे काय होते, जर आपले वर पानं येत नसेल, ज्याची ग्रोथ झाली त्याची नाही केली तरी चालेल, पण ज्याची ग्रोथ होत नसेल तर आपल्याला समजते खराब आहे ट्यूबर का नाही आहे आणि जास्त मिळतात ना त्याचा खूप जास्त आनंद होते। बघा असे 2 टब मी तयार केले, अजून जास्त कदाचित तयार झाले असते, पण पुढच्या वर्षी अजून बघेल कारण हा पहिला अनुभव होता माझा। आणि इथं बघा बाकीच्यासुद्धा वॉटर लिलीला मी तसंच केलेलं आहे। माती कमी पडली तर आता मी थोडीशी कुंडीतलीसुद्धा माती घेतलेली आहे, पण माझ्यामध्ये अशी चिकट म्हणजे चिकणी माती असल्याने त्याच्यात जास्त लवकर ग्रो होते, म्हणून मी ते चिकचिक असणारी पाणी साचणारी माती नेहमी वापरते। पावसाळ्यात जास्त मिळते ती। बघा आता इथे छान असे ट्यूबर तयार झाले होते आणि छोटे बल्ब ट्यूबरने वॉटर लिलीचे बल्ब आहे हे बघा खूप छान तयार झालेले होते, एकापासून 2 वगैरे असे छान तयार होतात ना, मग ते पण आपल्याला जास्तीचे झाडं मिळतात यावेळेस जर रिपोर्ट करतो तर आपण। आणि इथं बघा या पद्धतीने सर्व मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि बघा असे छोटे ट्यूबर छोटे यालासुद्धा पानं आलेले मी असेच टाकलेले असेल। आणि हे नाही का निळ्या कलरचं वॉटर लिली होतं ना माझ्याकडे, त्याला बहुतेक काय नाव आहे ते मला आठवत नाही आता, त्याचे खूप फुलं येते आणि पानापासूनच भरपूर असे रोपं तयार होतात, पानावर असं पॉईंट येऊन। आणि त्या पद्धतीने आता पुढच्या वर्षी पावसाळ्यात जर भरपूर रोपं झाले ना तर मी शेल करायचा विचार करेल, कारण बघा आता खूप छान हेल्दी झाडं गेल्या पाहिजे असं मला वाटते, तेव्हा पण खूप छान ग्रोथ असते झाडांची। पावसाळ्यामुळे खराब होण्याचे चान्स पण कमी असते। इथे बघा वॉटर लिली म्हटलं म्हणजे तर पाण्यामध्ये खूपच छान तेव्हा ग्रो होतात ते। आणि बघा या पद्धतीने मी वरून रेती टाकलेली होती, त्याच्यानंतर मी याच्यामध्ये पाणी टाकून घेते आणि तुम्हाला रिझल्ट दाखवते काही दिवसानंतर। हे फेब्रुवारीमध्येच मी काम केलेलं आहे। आणि इथे पाणी भरताना आहे ना बघा मी एका झाकणाचा असा उपयोग केलेला आहे, कारण कसं मग माती अशी जास्त उकसणार नाही, माती जास्त उकसली ना तर हे होते झाडं इकडे तिकडे मुड्या होण्याच्या शक्यता असते, म्हणून या पद्धतीने काळजी घेऊन। बघा आता आपल्या वॉटर लिली कमळला बघा सगळे पानं नवीन आलेले तुम्हाला दिसत असेल। जसे दिवस जातात ना तसे पाण्याची संख्या खूप जास्त वाढत आहे आणि अजून पुढं मी तुम्हाला रिझल्ट दाखवणारच आहे। प्रत्येक कुंडीमध्ये खूप छान ग्रोथ सुरू झालेली आहे। बघा तुम्ही बघू शकता छोटे प्लांट लावलेले होते, याच्यात 2 दिसतात आहे आणि इथे पण बघा छोटे लावलेले होते, सगळ्याला भरपूर असे पानं यायला सुरुवात झालेली आहे। आणि इथे पण तुम्ही बघू शकता काही दिवसातच खूप जास्त ग्रोथ घेणार आहे हे पानं। आणि हे कारण रिपोर्ट करताना आपण खत वगैरे सर्व दिलं गेलेलं आहे आणि हे कसं मग नेहमी दिल्या जात नाही त्याच्यामुळंच। आणि एका कुंडीमध्ये मी काय केलं, ज्याच्यात भरपूर पानं आलेले होते त्याला रिपोर्ट नाही केलं, तर मी त्याच्यातच आतमध्ये खड्डा करून असं आपलं खत टाकलेलं आहे, आपलं याचंच वर्मी कंपोस्ट शेणखत।
आणि इथं बघा खूप छान पानं आलेले आहे. प्रत्येक कमळला वर पण आलेले आहे, वॉटर लिलीला पण आलेले आहे. आणि दररोज मी बघतेच आता आल्यावर बघा किती सुंदर सुंदर पानं यायला सुरुवात झालेली आहे. खूप छान ग्रोथ झालेलं आहे. मी म्हटलं सर्व रिझल्ट तुम्हाला दाखवावा म्हणून बघा याच्यात किती पानं आलेली आहे. आणि असं बाहेर काढून असे स्वच्छसुद्धा मी मध्ये मध्ये करत असते. शेवाळ वगैरे जी तयार होते ना ती. आणि या पद्धतीने सगळ्या याची हेल्दी ग्रोथ सुरू आहे. आणि पुढं जर तुम्हाला काय त्याची अपडेट ते पण मी देणार आहे. पण मी म्हटलं आता जर तुम्हाला काही काम असेल तुमच्या झाडावर करायचं असेल तर तुम्हाला कामात येईल म्हणून मी म्हटलं आताच दाखवते. नाही तर मी अजून काही दिवस थांबणार होती पूर्णपणे ग्रोथ झाल्यावर. पण पानं आता खूपच भरपूर आलेलं आहे बघा या पद्धतीने. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला चॅनल सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.